तर आजचा टॉपिक मेंटल हेल्थ हा इश्यू आहे. इंस्टाग्राम जेव्हापासून म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आलंय तेव्हा आय थिंक वी हॅव स्टार्टेड टू फोकस. काही काही लोकांना खरंच इश्यूज असतात. पण आता एक चांगली गोष्ट आहे की सोशल मीडियामुळे खूप अवेअरनेस आलाय लोकांना की मेंटल हेल्थ खरंच एक प्रॉब्लेम असू शकतो. आता रिसेंटली आय लव्ह दिस पर्सन हू झॉनी. I'm living my best life. You go for a jog, you're a jogger. You paint, you're a painter. I'm a liver. I am here to live. और अरे किती हॅपी को लगे असं मेघनाने. सगळे म्हणजे serious असं आहेत. वाटतं का मेंटल हेल्थ हा प्रकार त्याच्याकडे बघून आयुष्यात असेल एखाद्याला तो कुठल्या गोष्ट सिरियसलीच घेत नाही. ही सेड की कुठलीही गोष्ट आयुष्यात सिरियसली घ्यायची नाही. तुला हे हा. जाणवलंय का की आपल्या खूप अनएक्सपेक्टेड गोष्टींना खूप Like. लाईक्स जे आपल्याला अजिबात आवडलेलं नसतं त्याला खूप लाईक्स असतात आणि आपण असं यार मी एवढी मेहनत घेतली आणि इतका भारी शूट केला आणि त्याला लाईक्सच नाही आहेत. हे काय आहे? आणि मी टाइमपास काहीतरी जनरल कॉफी पिताना फोटो टाकला त्याला इतके लाईक्स आले. हाऊ डू यू ऑल टेक ट्रोलिंग? गेलेल्या मुलाची कॉन्सेप्ट आहे ती की मुंजीच्या 8 दिवसात जो मुलगा एक्सपायर होतो त्याला त्याचा मुंजा मुंजा म्हणतात. होतो. हा. मग आजकाल इतका विचार करायला लागतो ना, तुम्ही काही पोस्ट करायच्या आधी नॉर्मल कॅप्शन लिहिताना पण तुम्हाला इतका विचार करायला लागतो की बरं मी असं लिहिलं तर लोक कुठल्या वे मध्ये ते घेतील आणि त्याच्यावर तिसरंच काहीतरी तुम्हाला बोलतील. आता मी मध्ये मुंजीचा फोटो टाकलेला माझ्या आई बरोबरचा मुंजीचा. लोकांनी ट्रोल चालू केला, अरे ये तो मुंजा आहे. तर आजचा टॉपिक मुद्दाम मराठीत जास्तीत जास्त आपण मराठी बोलायचा प्रयत्न करू आणि मेंटल हेल्थ हा इश्यू आहे. कारण का इंस्टाग्राम जेव्हापासून म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आलंय तेव्हा आय थिंक वी हॅव स्टार्टेड टू फोकस. आणि डेफिनेटली काही काही लोकांना खरंच इश्यूज असतात. म्हणजे त्याच्यातनं एक डिफरन्शिएशन करणं फार महत्वाचं असतं की अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, ऑर देयर इज एनी अदर फॉर्म ऑफ मेंटल हेल्थ. तर आय वुड लाईक टू स्टार्ट फ्रॉम ध्रुव ओके. की मेंटल हेल्थ याच्यात तुला काय वाटतं? म्हणजे व्हॉट इज इट अँड हाऊ डू यू सी इट? ओके. सो मेंटल हेल्थ मी लहान असताना मेंटल हेल्थ हे मला माहितीच नव्हतं की असं काही एक्झिस्ट करतं हेच मला माहिती नव्हतं की म्हणजे एन्झायटी असते, डिप्रेशन असतं, ह्या गोष्टी मला लहान असताना माहितीच नव्हत्या. कारण मला असं वाटतं की माझे पेरेंट्स पण अवेअर नव्हते. एकतर मी इचलकरंजीचा आहे, मी पुण्यातला नाहीये. सो इचलकरंजी मी होतो तेव्हा 4 लाखच पॉप्युलेशन होती इचलकरंजीची. त्या तिथल्या लोकांना तर माहितीच नव्हतं की मेंटल हेल्थ काय. एकच की मला काहीतरी असं वेगळं वाटतंय, वेड लागलंय वाटतं, डायरेक्ट हीच कॉन्सेप्ट होती. एन्झायटी ही कॉन्सेप्टच नव्हती. म्हणजे मलाच माहित नव्हतं की डिप्रेशन काय असतं. काही नाही, सगळे मनाचे खेळ आहेत. हे जे झालेलं. पण आता एक चांगली गोष्ट आहे की सोशल मीडियामुळे खूप अवेअरनेस आलाय लोकांना की मेंटल हेल्थ खरंच एक प्रॉब्लेम असू शकतो आणि ज्याला सोल्युशन ही आहे. सो तुम्ही ट्रीटमेंट घेतली त्याची, ट्रीटमेंट इज द रॉंग वर्ड आय गेस. तुम्ही काउन्सिलिंग घेतलं तर इट कॅन बी ट्रीटेड. पण मला असं वाटतं की डिप्रेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात तुमची विल पॉवर पण खूप इम्पॉर्टंट असते की मला ह्यातनं बाहेर यायचंय का. तुम्ही त्याचा वेपन म्हणून जर वापरत राहिला खूप ठिकाणी तर मग ते खूप डिफिकल्ट होऊ शकतं. म्हणजे मग तुम्हाला त्यातनं कोणीच नाही बाहेर काढू शकत. तुम्ही किती काउन्सिलिंग घ्या, तुम्हाला त्यातनं बाहेर यायचं नसेल तर तुम्हाला कोणी नाही काढू शकत. सो ते तुम्ही किती थोडेसे मेंटली स्ट्रॉंग आहात याच्यावरती पण खूप हे असतं. आणि चांगलं आहे की आता त्याचा अवेअरनेस इतका वाढतोय. आणि मी ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे त्या इंडस्ट्रीमध्ये तर हे प्रॉब्लेम्स खूप आहेत. कारण कॉन्स्टंट फिअर आहे आम्हाला की पुढचं काम मिळणार की नाही, हे वालं हा फिअर खूप आहे. त्यामुळे सो मला असं वाटतं की अवेअरनेस आलाय हे खूप चांगली गोष्ट आहे. फक्त तो व्यवस्थित काय म्हणता येईल त्याला, चॅनल व्यवस्थित व्हायला पाहिजे. करेक्ट. अक्षदा, तुला काय वाटतं? जसं ध्रुव म्हणला तसं की आई वडील जेव्हा आपण लहान होतो, आई वडिलांच्या वेळी जेव्हा ते आत्ता आपण ज्या वयात होतो त्या वयात ते असताना एवढा अवेअरनेस नव्हता, ज्यात त्यांची अजिबातच चूक नाहीये. पण आजकाल मला असा प्रॉब्लेम वाटतो की पेरेंट्स आणि मुलं यांच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन खूप कमी असतं. कारण की आपण आपल्या पेरेंट्सशी बोलायचो, भांडायचो, म्हणजे भांडणातनं पण भरपूर एन्झायटी, स्ट्रेस मला वाटतंय मोकळं होऊन जातं मन आपलं. सो आजकाल ते खूप कमी झालंय. यू हॅव टू बिहेव, बी जेंटल. हे मला असं वाटतं की त्याची त्यांना ह्या वयात गरज नाहीये. पडू देत, धडू देत, भांडू देत, मारामारी करू देत मित्रमैत्रिणींबरोबर. सो मला वाटतं कॉन्व्हर्सेशन खूप कमी पडतं.
कारण की पेरेंट्सना पण वेळ नसतो, ते पण आजकाल इतकं सगळं महागाई वाढली आहे, ते दोघही जण काम करत असतात, आई बाबा दोघे. पण मला वाटतं की ह्यातून वेळ काढला पाहिजे आणि तुम्ही मुलांना जेवढा कमी फोन द्याल, कारण माझं एक काही वर्षापूर्वी हे झालेलं की लोकांना सोशल मीडियावर काम करताना बघून मला स्ट्रेस यायचा की मी काहीच करत नाहीये. सो मला वाटतं की लहान मुलांना ते फोन देणं पहिले तर बंद केलं पाहिजे, 8वी पर्यंत तरी. सेफ्टीसाठी येस, आजकाल गरज आहे. सेफ्टीसाठी तुम्ही द्या, साधे फोन द्या, इनकमिंग आउटगोईंग दॅट्स इट, टेक्स्टिंग. पण कमी मला वाटतं की फोन मिळाले पाहिजे. त्यांनी आणखीन स्ट्रेस वाढू शकतो, कारण की लहान मुलांमध्ये ती ताकद नाहीये की तुम्ही ते इमोशन्स कंट्रोल करू शकता. माझ्यात नव्हती, तर मी 1-1.5 वर्ष त्याच्याशी डील केले की सगळे खूप काम करतायत, बापरे मी काहीच करत नाही, मी घरात बसलीये. सो मला वाटतं की कॉन्व्हर्सेशन, भांडण सुद्धा इज इम्पॉर्टंट, ज्याने तुमचा स्ट्रेस खरंच बस्ट आउट होतो. तुला काय वाटतं? ओके, आता मेंटल हेल्थ फॉर मी, मला आधीच हसायला येते. वेल फॉर मी आय थिंक माझ्यासाठी जेव्हा लहानपणापासून कसं तरी होतंय हे टर्म होतं माझ्यासाठी. मी मम्मीला सांगायचं, यार मम्मी मला कसं तरी होतंय. सो त्यावेळेला माझी मम्मी मला सजेस्ट करायची, जा वॉक करून ये, थोडं फ्रेंड्स बरोबर खेळून ये. सो मे बी मला असं वाटतं, हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे आणि माझं ओपिनियन आहे की मेंटल हेल्थ हे वगैरे असं काही एवढं सिरियसली घेण्यासारखी गोष्ट नाहीये. आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला काही सेलिब्रिटीजनी, आता नाव घ्यायला काही हरकत नाही, पण दीपिका पदुकोण यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे की काय एन्झायटी असते आणि काय डिप्रेशन असतं. बट जोपर्यंत त्यांनी इंट्रोड्यूस नव्हतं केलं आणि ते माझ्या ज्या एजमध्ये मला त्याची गरज नव्हती तेव्हा त्यांनी ऐकलंय. सो फॉर मी की ते कसं तरी होतं टर्मला तुम्ही एन्झायटी आणि डिप्रेशन दिलंय, जे तिला होती. बरोबर. तिने ते इन्फ्लुएन्स केलंय अख्ख्या जगाला आणि मे बी ती कुठल्या वाईट फेज मधून जात असेल, त्यासाठी सगळ्यांना ते वाईट फेजला इंट्रोड्यूस करून ते एक म्हणजे आय डोंट नो, इट्स हर पर्स्पेक्टिव्ह, बट इन्फ्लुएन्स झालेत लोक ह्या टर्मला, एन्झायटी आणि डिप्रेशन. तोपर्यंत आपण खूप लाईटली घ्यायचो हा टॉपिक. तर मला असं वाटतंय की एन्झायटी इज नथिंग, म्हणजे हे कसं तरी होतं अँड ऑल दॅट. मी त्या फेज मधून गेलीये, मला पण वाटायचं एका पॉइंटला की एन्झायटी आणि डिप्रेशन आहे. बट देन मी माझ्या डॉक्टरशी बोलले, मुलींना का होत असतं असं, बिकॉज आमचे पिरियड्समुळे मूड स्विंग्स होत असतात, त्याच्यामुळे ते हार्मोनल चेंजेस होतात, त्याच्यामुळे आपले मूड बदलतात. इट्स नॉट दॅट मेंटल डिप्रेशन आहे आणि हे आहे असं मला वाटतंय. जेव्हा माझं B12 लेवल चेक केलं होतं, आयर्न लेवल चेक केलं होतं, त्याच्यानंतर माझं एन्झायटी अँड एव्हरीथिंग गॉन. सो मे बी इट्स अबाउट आवर हेल्थ प्रॉब्लेम की तुमचं B12 नॉर्मल आहे का, आयर्न ते मेंटलच का घालायचंय. घरचे का म्हणायचे की फिरून ये, हवा घेऊन ये, वॉक केल्यावर मे बी आपलं डायजेशन नसेल होत, ते रिलीज होत असेल, म्हणजे नीट डायजेशन होत असेल वॉक केल्यावर, अँड देन मी फील लाईट. रिसेंटली आता हे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे जेनझीजचा. हा होता दीपिका पदुकोण, जी आपल्या मिलेनियन्स मध्ये होती, आणि मे बी शी इज राईट ॲट अ प्लेस, बट देन मला असं वाटलं की ते खूप निगेटिव्ह इन्फ्लुएन्स झाला आणि मी ते डोक्यातून काढून टाकलं टॉपिक. आता रिसेंटली आय लव्ह दिस पर्सन हुज ऑरी. अरे किती हॅपी बोलत की असं एखाद्याने वाटतं का मेंटल हेल्थ हा प्रकार त्याच्याकडे बघून आयुष्यात असेल एखाद्याला, त्याला बघून मला मेंटल हेल्थ व्हायला. नो बट यू नो व्हॉट, आता परवाचाच एक इंटरव्ह्यू होता, जान्हवी कपूर वर सेइंग की आप कभी औरी से मिले हो क्या, आपने वो देखा है क्या वो कैसे बात करता है. तो कुठल्या गोष्ट सिरियसलीच घेत नाही. ही सेड की कुठलीही गोष्ट आयुष्यात सिरियसली घ्यायची नाही, म्हणजे जे काम आहे ऑब्व्हियसली वी हॅव टू टेक दॅट, आपले जे काय एथिक्स आहेत, बट जास्त आपल्यासाठी इमोशनल गोष्टी आहेत त्या का सिरियसली घ्यायच्या. असे कितीतरी प्रॉब्लेम्स जे फक्त डोक्यात आहेत, जे आपण लाईट करून घालून टाकू शकतो. कसं तरी होतंय, मला गेलं माझं कसं तरी, दॅट्स इट. आय थिंक फॉर मी इज कसं तरी होतंय, मी कसं तरी होतंयलाच घेणार अँड नॉट एन्झायटी अँड डिप्रेशन. ऍब्सोल्युटली. रुचा, व्हॉट डू यू थिंक? सो मला या दोघी म्हणल्या ते पॉइंट्स बऱ्यापैकी त्यातले सेम इश्यूज मलाही असं वाटतात की चाइल्डहुडमध्ये आपण अंगणात खेळायचो. पहिलं तर अंगणच उरली नाहीयेत आता, खरं सांगायचं तर. मातीत खेळायचो, पकडापकडी, काय छोटे छोटे खेळ होते. तर मला वाटतं त्याच्यामध्ये एक माणसाचा ताण असतो जेव्हा तुम्ही एक फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात, आणि ते सुद्धा अत्यंत नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये, असं नाही की कुठल्या तरी जिमला, क्लासला, कारण तिथे पण तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहात. जे आपण नॅचरली खेळायचो लहानपणी त्यात एवढी कॉम्पिटिशन नव्हती, पण आता काय होतं, सहज आईवडील क्लासमध्ये घालतात, अरे हा मुलगा काय करतोय, तिने काय केलं, ह्यानी काय केलं, त्या मुलांनाही त्याचा स्ट्रेस यायला लागलाय. सो मला वाटतं थोडंफार हे मेंटल हेल्थ एक लाईफस्टाईलमुळे पण झालंय. आपण जी आपल्या लहानपणी लाईफस्टाईल जगलो
आणि आत्ताची जी मुलं लाईफस्टाईल जगतायत, जे काइंड ऑफ एक्सपोजर आहे त्यांना, समवेअर मेंटल हेल्थ हॅज कम इन फ्रॉम देअर ऑल्सो. Yeah. अँड ॲज लाईकली सेड, गुगल हा डॉक्टर बनलाय. काही झालं तरी आपण गुगलवर टाकतो, मला काय झालंय, गुगल म्हणतं डायरेक्ट डिप्रेशन, की मी मरायलाच टेकलात. गुगल तुम्हाला जे वर्स्ट असतं तेच सांगतो डायरेक्ट. मला असं वाटतं की ओपन कॉन्व्हर्सेशन जे पूर्वी व्हायचे, काही कुठं झालं तर आपण आईला विचारायचो, आजीला विचारायचो की अगं मला असं येते, आजीच्या बटव्यामधलं काहीतरी औषध द्यायची. पण आता हे गुगल आपल्याला भलतीकडे घेऊन चाललंय. आणि आय थिंक म्हणून सोशल मीडिया, ऑल दिस काइंड ऑफ इझी अवेलेबिलिटी ऑफ नेट, ज्याच्यावरती आपण रिसर्च करतो, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं मेंटल हेल्थ जरी असली ना तरी त्याला खूप फुगवून त्याचं चित्र उभं केलंय. सो दॅट इज माय टेक ऑन करंट मेंटल हेल्थ सिच्युएशन. I think I agree and disagree with a few things that you guys said. म्हणजे हो, त्याचं आपण मेंटल ऍक्च्युली जे आहे त्याला जसं आपण बघतो, आपण त्याचा मोठा खूप पतंगड केला आहे. बट त्याच्यामुळे जे ऍक्च्युली लोक सफर करतात त्याच्यातनं, फॉर एक्झाम्पल जर मला एन्झायटी असेल, मला डिप्रेशन असेल, तर उद्या जाऊन मी ऍक्च्युली माझ्या मित्राला बोललो की मला एन्झायटी, मला डिप्रेशन आहे, अरे काय नाही, तुला असंच काहीतरी होत असेल, तू वेळा असं नको, काय नसतं. तो हा डिफरन्स जो आहे, जो ऍक्च्युली जेव्हा तुम्हाला काय होत नसतं आणि तुम्ही स्वतःला बोलता मी डिप्रेशन आहे, आणि तुम्हाला ऍक्च्युली डिप्रेशन आहे तेव्हा तुम्ही त्याला बोलता की नाही काहीतरी असंच होत असेल, तर तो सगळ्या सोशल मीडिया आणि ह्याच्यामुळे वी हॅव गॉटन लॉस्ट. तर आय थिंक बेसिक लेवलवरती जेव्हा पण आपल्याला कधी पण असं वाटत असलं की वी आर नॉट फिलिंग गुड, का आपल्याला काहीतरी काम नाही होते, वॉट एव्हर, कम्युनिकेशन जशी तू बोलली इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नार्सिसिझम, एन्झायटी, डिप्रेशन हे टर्म्स खूप हलके झालेत. आपण असं बोलता बोलता कधी पण बोलून टाकतो. त्याच्यामध्ये काय होतं की लाईक यू सेड, समटाईम्स मला काहीतरी होत आहे, तर ते काहीतरी म्हणजे एन्झायटी का डिस्ट्रॅक्शनच नसतं. पण द सेम टाइम जर काहीतरी होतं आणि तुझ्याकडे लक्ष नाही दिलं, दॅट ऍक्च्युअली कॅन बी डिप्रेशन ऑल्सो. आणि बिकॉज आपण सोशल मीडियामुळे या टर्म्सची एवढं इझिली अक्वेंटेड झालं, त्याची सिरियसनेस कमी झाली. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव दॅट कम्युनिकेशन विथ युअर नियर बाय पीपल. बिकॉज ठीक आहे, तुम्हाला डिप्रेशन नसेल तरी काहीतरी होतं आणि काहीतरी होतं ना तुम्हाला, देयर सम लेवल ऑफ प्रॉब्लेम, मे बी हेल्थ इश्यू का मे बी मेंटल इश्यू. सो आय थिंक कम्युनिकेशन इज द बेस्ट रिझन. अँड none of us are health professionals or mental professionals. तर हलक्यामध्ये असे टर्म्स यूज करून आय थिंक वी आर हर्टिंग दोज पीपल हू ऍक्च्युअली गोइंग थ्रू इट. तर त्याचा आपण खूप या गोष्टींचा वापर आणि या शब्दांचा वापर विचार करून केला. अगदी बरोबर. मला पण असंच वाटतं, कारण का जसं हा म्हणला सलकरंजी, मी तर पुणेच आहे, पण मला पण 3 वर्षापूर्वीपर्यंत नव्हतं माहिती की डिप्रेशन, एन्झायटी याच्यातला फरक काय की, आणि किंवा पॅनिक, म्हणजे जस्ट पॅनिक होणं पण तोच आहे की जेव्हा मी सगळं नॉर्मल होतं, ठीक आहे, मे बी टास्क खूप होते माझ्याकडे करायला, आणि तेव्हा मला असं वाटायला लागलं की तेव्हा मला एन्झायटी आहे का, मग मला डिप्रेशन येत आहे का, म्हणजे मे बी इट वॉज अ सॅडनेस किंवा फेलियर टू डू अ टास्क. पण फेलियर सगळ्या ह्याच्यात होतं. लहानपणी आपण विषयात फेल व्हायचो तर मी डॉक्टरकडे नाही जायचो, मी आईकडे जायचो, आई मला 2 रट्टे मारायचे, अभ्यास कर, मी अभ्यास करायचो, परत थोडेफार 5% वाढवून मार्क आणायचो. सो दॅट वॉज माय हँडलिंग थिंग्स. म्हणजे पूर्वी पण असंच होतं की आजकाल, कारण का यू कॅनॉट हिट युअर किड्स, यू कॅनॉट बी टफ विथ देम. तर या गोष्टी पण आहेत, कारण का काय रिअल लाईफ चॅलेंजेस जेव्हा येतात तेव्हा मला तरी असं वाटतं की पहिला आपण फोकस केलं पाहिजे की एक्झॅक्टली काय सिच्युएशन मधून आपण जातो, आणि त्यानंतर देन डेफिनेटली जर हा प्रॉब्लेम वारंवार आहे तर यू शुड गेट डायग्नोस्ड, यू शुड गो टू अ सायकोलॉजिस्ट ऑर अ सायकायट्रिस्ट. आणि मग डिपेंडिंग ऑन हिम, जसं ही म्हटली की तू म्हटलास की खरंच कंडिशन आहे तर ऍड्रेस करायला पाहिजे. आणि प्रॉब्लेम कधी होतो की फेलियर टू डू अ टास्क आणि त्याच्यावर जर कोणी हे रिझन म्हणून वापरायला लागतं, सो देन दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम. दॅट कॅनॉट बी एन एक्सक्यूज टू नॉट डू अ थिंग. ओके, तर आता आपण मेंटल हेल्थच्या बाबतीत फन्स स्टार्टेड, आय थिंक वी एस्टॅब्लिश द ग्राउंड. ठीक आहे, आता मला एक हे की तर सोशल मीडिया, ठीक आहे, सोशल मीडिया कसं प्ले करतंय पार्ट इन getting the generation into these things? Is it helping people to come out of it? So I would want to know that तुमचे काय विचार आहेत? Anybody can. फॉर मी आय थिंक इट्स नाईस. म्हणजे सोशल मीडियाला नेहमीच ब्लेम करून उपयोग नाहीये. आज तो प्लॅटफॉर्म एका लेवलला आहे जेव्हा कितीतरी लोकांना रोजगार मिळतोय और कामं मिळतायत, आणि जर कोणी ऍक्च्युली जर मेंटल हेल्थ टॉपिक ह्याला रिलेट करायचं बघितलं तर कधी कधी आपण थोडंफार आपल्याला बोर होतोय तर आपण फोन बघतो, काहीतरी रील्स बघत बसतो, आपला टाइम स्पेंड होतो. पण मला असं वाटतं त्याच्यात काही असं ब्लेम करण्यासारखं नाहीये सोशल मीडियाला की त्याच्यावरून आपल्या मानसिक गोष्टींवर परिणाम होत आहेत वगैरे वगैरे.
जसं जनरेशन चेंज होते, टीव्ही आलाय आणि टीव्हीला इंट्रोड्यूस झालोय आपण. तेव्हाचे आपले आजी आजोबा म्हणायचे काय तो टीव्ही, काय तो टीव्ही. आता मला असं वाटतं मी आयुष्यात कधी हे फालतू बडबड नाही करणार आहे की काय हा फोन, काय हा फोन. अरे तो गरज आहे. आता आपले मुलं बाळ होणार, त्यांना काहीतरी वेगळंच होणार, मग आपण म्हणणार हे काय आहे ते. मला असं वाटतं सगळ्या जनरेशन प्रमाणे आपण जायला पाहिजे. पहिले ऑर्कुट होतं, मग फेसबुक होतं, आता इंस्टाग्राम आहे. इट्स ओके. पेरेंट्स आपल्याला म्हणायचे फोन वापरू नका, पण आजकाल माझे पेरेंट्स सगळ्यात जास्त फोन फोन वापरतात. येस. आणि त्याच्याशिवाय काम होतच नाही आपलं. आणि ते व्हॉट्सअपवर प्रत्येक मेसेज पूर्ण वाचणं आणि मग तो फॉरवर्ड करणं या एक्सपेक्टेशन की मी तो अख्खा मेसेज वाचेन आणि मी नाही वाचत. त्या पिढीचा अजून एक प्रॉब्लेम आहे की त्यांना जे व्हॉट्सअप येतं ते सगळं खरं वाटतं. खरं वाटतं. उद्या मी पण काही टाईप करून पाठवलं त्यांना वाटतं व्हॉट्सअपवर आले ना म्हणजे ते खरं आहे. हो, ते सांगावंच लागतं नेहमी की आई ते जे काही येतं त्याच्याकडे लक्ष देऊ नको, ते खोटं आहे त्याच्यावरती. आणि मला असं वाटतं की सोशल मीडिया तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा सोशल मीडिया आजकाल नेसेसरीच झालेला आहे. तुमचा कुठलाही म्हणजे बिझनेस असो, आर्ट असो, स्पोर्ट्स असो, काही असो. तर मला वाटतं की तुम्ही तो किती वापरताय आणि काय दृष्टीने वापरताय. की तुम्ही आता रील्स बघताय ना, टाइमपास फॉरवर्ड करताय, तेवढ्या पुरतच ठेवा. आणि जे आपण म्हणतो ना की यू आर लिव्हिंग इन युअर ओन वर्ल्ड, ते मला वाटतं सोशल मीडियावरती असावे की तुम्ही तुमच्याच अकाउंटवर आहात, तुम्ही तुमचं अकाउंट डेव्हलप करताय आणि यू आर डुईंग युअर ओन थिंग्स. बाकीचे काय करतायत, बाकीचे हे करतायत. जे मला त्रास झाला होता त्यातनं मी हे शिकलीये की बाकीच्यांकडे लक्ष नाही द्यायचं, ते त्यांचं करतायत. तू काय करतेस, तू तुझं अकाउंट डेव्हलप कर, तुला जेवढा वापर करायचा तेवढाच कर. आणि सोशल मीडियावरती टाइमपासही होतो आणि कामही होतो. तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवा. पण याच्यावर मला एक विचारायचं आहे की आता काय काय लोक म्हणजे आता जेव्हा आपण एखादा पोस्ट सपोज एन्झायटीच्या बाबतीत आहे, सिन्स यू टॉकिंग ऑन मेंटल हेल्थ, तो मी लाईक केला, मला तसेच सजेशन्स द्यायला लागतात. हो. हा बघ एकदा चुकून जर मी स्टोरीला लावला, ठीक आहे, लोकांना असं वाटतं की मला एन्झायटी आहे म्हणून मी टाकलं, तर मला अशा मेसेज यायला लागतात ब्रो डू यू नीड हेल्प. नाही, मला असं वाटतं की आता समज माझ्या समोरची व्यक्ती डिप्रेशन मध्ये, स्ट्रेस मध्ये आहे, तर मी कसं डील करीन त्या व्यक्तीशी. म्हणजे ती व्यक्ती कम्युनिकेट जर माझ्याशी करत असेल तर मी कसं डील. मी काय सायकोलॉजिस्ट काउन्सिलर नाहीये, पण मी काय केलं पाहिजे ह्याचा अवेअरनेस पण आपल्याला पाहिजे. की फक्त ज्यांना डिप्रेशन आहे त्यांनाच अवेअरनेस पाहिजे असं नाहीये. की ज्यांना नाहीये, आपल्या जवळची व्यक्ती जर डिप्रेशन मध्ये आहे तर तुला बाहेर नाही काढायचंय, पण तुला की तू जे बोलतेस ते मला मान्य आहे, आय एम देअर फॉर यू, तुला काही वाटलं तर माझ्याशी बोल. ह्याचा बेसिक अवेअरनेस अशा लोकांनाही पाहिजे की ज्यांना डिप्रेशन, स्ट्रेस नाहीये, पण त्यांच्या लोकांसाठी त्यांना हा अवेअरनेस पाहिजे. आणि आपण जेव्हा जनरेशन बद्दल बोलवतो ना की ओल्ड जनरेशन मध्ये असं नव्हतं आणि आता आहे, आय थिंक म्हणजे मी चुकीचं असू शकतो, बट आय थिंक कोणत्याही जनरेशनला हा मेंटल हेल्थ टॉपिक राईट असा समजला नाहीच आहे. ना पहिल्या जनरेशनला समजलाय, ना आपल्या जनरेशनला समजलाय, आणि मला तर पुढच्या जनरेशनला समजणार नाही. कारण का तुम्ही ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी पाहिलं तर एका सोसायटीची अख्खी एक ऍव्हरेज मेंटल हेल्थ असते. जे गोष्टी आपल्या होती होतात सोसायटीमध्ये त्याप्रमाणे एक इक्वल लेवलवरती आपण सगळे त्या डोक्यात चालू असतात विषय. म्हणून आय थिंक ज्याची मेंटल हेल्थ चांगली आणि ज्याची हेल्थ कमी आहे तो त्याप्रमाणे सोशल मीडियाला रिॲक्ट करतो का नाही करत. पण मला असं वाटतं याच्यामध्ये की अनलेस अँड अंटिल यू गेट डायग्नोस्ड फॉर इट, सेल्फ डायग्नोसिस इज व्हेरी रॉंग. बहुतेक मला हे होतंय, मी आजपर्यंत एकदाही सायकोलॉजिस्ट कडे गेलो नाही, सायकॅट्रिस्ट कडे गेलो नाही, पण मी स्वतःला सांगतो की मला हे आहे, मला हे आहे, बहुतेक मला हे आहे. आय थिंक दॅट इज मोर रॉंग दॅन जस्ट तुला काय वाटतं, तू तर ऍक्टर आहेस, कारण का तुझ्या इंडस्ट्रीमध्ये तर म्हणजे एव्हरीबडी इज हॅपी ऑन द इंस्टाग्राम, एव्हरीबडी इज सक्सेसफुल ऑन इंस्टाग्राम, सगळ्यांकडे काम आहे ऑन इंस्टाग्राम. तर तू कसं होतं सर? मला असं वाटतं की इंडस्ट्रीमध्ये राहून मला इतकं लक्षात आलंय की इंस्टाग्राम वर्ल्ड इज नॉट द रिअल वर्ल्ड. हे मला खूप लक्षात आलंय आता, कारण ती काळाची गरज आहे आणि ती तेवढीच ठेवा, तुमच्या कामापुरतीच ठेवा. मला आधी खूप सवय होती की मी सगळं पर्सनल सगळ्या गोष्टी स्टोरीमध्ये टाकायचो, पण एका पॉइंटला मला रिअलाइज झालं की मला नाही लोकांना इतकं सांगायचंय. लग्न झाल्यानंतर रिअलाइज झालं का? नाही, लग्नाच्या आधीच रिअलाइज झालं. आणि कारण ना त्याचे कॉन्स खूप आहेत की मी आता इथं गेलो आणि मी तिथं लगेच स्टोरी टाकली, हा एखाद दुसरा माणूस तिथे तुम्हाला येऊन बघतो, मग तो तुम्हाला डिस्टर्ब करतो. तुम्ही तिथे जर गेलेला आहात आणि तुम्ही काहीतरी काम करताय, मीटिंग मध्ये आहात आणि मग तिथे तो माणूस येतो, अरे सर मैंने आपका स्टोरी देखा. सो ते तुम्ही करू नका. किंवा मग एंड ऑफ द डे मग तुम्ही पोस्ट करा किंवा हे पोस्ट करायला पाहिजे, त्याच्याबद्दल काहीच नाही, मला त्याच्यातनं काम मिळतंय, मी ते करणार.
कायम करत राहणार जर मला त्याच्यातनं काम मिळतंय. पण तुम्ही किती करताय ह्याला पण खूप महत्व आहे. किती पोस्ट तुम्ही करता आणि ते खूप सिरियसली घेऊ नका. सारखं इंस्टाग्राम खूप सिरियसली घेऊ नका. तू ते तेवढ्या पुरतच ठेवा बरोबर. की हा ठीक आहे आता बघितलं आणि सोडलं. कारण वेगवेगळी माणसं वेगवेगळं काहीतरी करतायत. कोणतरी इकडे हॉलिडे करतंय, कोण बॉलिवूडचा करण जोहरचा पिक्चर करते. मग आपल्याला लगेच वाटतं अरे यार मला पण पाहिजे, मला पण पाहिजे करण जोहरचा मूड. मग हे आपलं कधी अनएंडिंग राहील. मग हे सॅटिस्फॅक्शन लेवल आपलं कधी आपण त्या लेवल पर्यंत पोहोचणारच नाही की ठीक आहे आता मी चाललंय, मी माझ्या पेसने जातो, प्रत्येकाचा पेस वेगळा आहे तो. आणि आपण ना कधी कधी ते बघताना हे नाही कन्सिडर करत की तो माणूस किती वर्ष त्यात आहे. तो मागचे 20 वर्षापासून त्या ह्याच्यात आहे म्हणून तो आता तिथे. मी म्हणजे ह्या करिअरच्या 4थ्या वर्षी मी नाही एक्सपेक्ट करू शकत की मला लगेच करण जोहरचा पिक्चर मिळाला. नाही मिळू शकत. पण हा विचार मी नाही करत. आपण बघताना पण तो करत नाही. अरे अरे ह्याच्याकडे हे आहे, हा मॉलडीव्हजला गेलाय, हा इकडे गेलाय. व्हॅलिडेशन आणि व्हॅलिडेशन आणि कम्पेअरिंग अवर लाईफ्स विथ अदर्स थ्रू इंस्टाग्राम. आता पूर्वी तर इंस्टाग्राम नव्हते तेव्हा मग काय लोकांना मेंटल हेल्थ नव्हती असं नव्हतं, होतीच तेव्हा. पण मला आता दुसऱ्याचं तू म्हटलास एखाद्याचं प्रोफाईल बघितलं, त्याला काम मिळालं, ठीक आहे, तिला काम मिळालं आणि ते आपण बघून किंवा तू म्हणशील की अरे याचा स्टुडिओ केवढा छान चाललाय, फॉर एक्झाम्पल मला वाटतं याचा बिझनेस किती छान चाललाय. पण मग कम्पेअरिंग नंबर्स, फॉलोअर्स, ब्युटी आहे का नाही, हा कसं दिसतंय, रील्स वर एवढी मेहनत केली, 8 तास एडिटला लावले आणि 700 व्ह्यू मिळाले, ठीक आहे, दॅट इज अ थिंग दॅट वी खूप वाईट वाटतं. हाऊ डू यू ऑल डू व्हॅलिडेशन हे कसं अफेक्ट होतं? एक आय थिंक व्हॅलिडेशन पेक्षा पण इट इज जस्ट की तुम्ही एक गोष्ट एवढी एफर्ट होऊन ऍज अ क्रिएटर मी बोलतो, मी पण फिल्म मेकर आहे, तर आपण जेव्हा एक गोष्ट बनवतो आणि ती इंटरनेटला टाकतो किंवा सोशल मीडियाला टाकतो, तर तुम्ही जर त्याच्यावर खुश असला, आता बिझनेस पर्स्पेक्टिव्ह बघता तर वेगळं होतं, मग त्याला लाईक्स आणि हे नाही आले तर इट इज रॉंग. बट जर तुम्ही स्वतःसाठी काहीतरी बनवता तुम्ही त्याच्यात खुश नसला तर तुम्हाला कितीही लाईक्स आले तर यू नॉट गोइंग बी हॅपी विथ इट. तर आय थिंक दॅट सेन्स ऑफ सेल्फ असेसमेंट की मला जर माझं काम आवडतंय तर मला किती पण लाईक्स आले किती नाही आले तर इट शोडंट मॅटर. इट इज माय पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स माय वर्क, आय लाईक इट. मग बाकीचे कोणी काही बोलू दे, आय एम हॅपी विथ माय वर्क. मी माझ्या पेसनी चाललो, मी तसं जात राहणार. आणि तुला हे जाणवलंय का की आपल्या खूप अनएक्सपेक्टेड गोष्टींना खूप लाईक्स असतात, जे आपल्याला अजिबात आवडलेलं नसतं त्याला खूप लाईक्स असतात. आणि आपण असं यार मी एवढी मेहनत घेतली आणि इतका भारी शूट केला आणि त्याला लाईक्सच नाही आहेत, हे काय आहे. आणि मी टाइमपास काहीतरी जनरल कॉफी पिताना फोटो टाकला त्याला इतके लाईक्स आले. मला वाटतं की हे जे आपण शिकत जातो ना, 1ली, 2री, 3री, 4थी, हळूहळू, मला वाटतं सोशल मीडियाचंही तसंच आहे. तुम्हाला पहिले 500 लाईक येणार, 700 लाईक येणार, मग लाखभर येणार, मग मध्येच हे टेक्नॉलॉजी आहे, ते कधीही डाऊन जाऊ शकते, कधी अप जाऊ शकते. सो मला वाटतं की करत राहायचं, फार एक्सपेक्टेशन न ठेवता करत राहायचं, ज्याने आपल्यालाच थोडा डोक्याला ताप कमी होतो. आय थिंक सोशल मीडियाला आपण जर एक टूल म्हणून बघितलं ना, सिन्स यू आर टॉकिंग अबाउट सोशल मीडिया ओव्हर, की हे नवीन काळातलं यंत्रणा आहे, हे टूल दिलेलं आहे आपल्याला. पूर्वी कसं वाद्य होती, शेतकऱ्याची खुरपी होती, ते तुम्ही कसं वापरताय त्याच्यावर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार. तसं सोशल मीडिया टूल आहे. तर तुम्हाला एखादं नाही वापरायचं त्यातनं काहीच उत्पन्न मिळणार नाही. ज्याला ज्या अँगलनी वापरायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यात रिटर्न्स मिळणार आहे. सो आय थिंक इफ वी स्टार्ट लुकिंग एट इट ॲज अ टूल ना, तर अख्खा पर्स्पेक्टिव्ह बदलेल. बिकॉज ते टूल वापरून एखादा पैसे कमवू शकतो, एखादा फेम आणू शकतो, किंवा एखादा काही न करता जगात काय चाललंय हे बघण्याकरता वापरू शकतो. तर आपण ते कशा करता वापरतोय हेही खूप महत्वाचं आहे. ओके, फॉर मी मला हसायलाच लागतोय. माझी मेंटल हेल्थ आता छान होत चालली. ऑलराईट, ओके. सो हा टॉपिक वर जर आपण बघायचं राहिलं की मला माझ्या पर्स्पेक्टिव्हनी परिणाम झाला का लाईक्सचा बाकीच्यांच्या, तर हो, मला परिणाम झाला. जेव्हा लोकांना लाईक्स जास्त मिळतात, त्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत, त्यांना ब्लू टिक मिळालंय, मला पण झालं. मी 1ही रुपया देऊन काहीही केलेलं नाही माझ्या अकाउंटवर, रॉ आहे. बट देन मी अशा पद्धतीने घेतलंय ते की ते कॉम्पिटिशन नसून मला असं वाटतं ठीक आहे ना, कोणतरी पुढे जातोय, आपण इन्स्पायर होतोय. आणि हे पुढे जोपर्यंत हे लोक पुढे नाही जाणार तेव्हा कळणार नाही आपल्याला तोपर्यंत की आपल्याला पण जायचंय. तर मला असं वाटतंय मी डिप्रेस नाही झाले त्याच्यावरून. मला पण जायचंय त्यांच्या पुढे नाही, किंवा त्यांच्यासारखं किंवा अजून त्याच्या पुढे मला माझं कव्हर करायचं. तर मला आवडतंय यार, कोणीतरी पुढे जातंय आणि मला पण ते करायचंय. कितीतरी, आता नावं नाही घेणार, बट इंस्टाग्राम मधून मी कोणाला तरी एक बघून, जी व्यक्ती माझ्या गुड टर्म्सवर नव्हती, माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे, बट त्यांनी एक कार घेतली होती म्हणून मी
त्यांना इन्स्पायर होऊन, म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी जेलस होऊन वगैरे, पण मी इन्स्पायर होऊन आय डोंट नो माझ्या डोक्यामध्ये काय आलं की माझ्याकडे माझी लक्ष्मी आली जस्ट बिकॉज ऑफ इंस्टाग्राम. आणि आय लव्ह इंस्टाग्राम. त्याच्यामुळे जर माझ्या घरात आणि माझ्या अकाउंटवर पैसे येतात, आय लव्ह इट. एक त्याचा पोस्ट, त्याचा 5 लाईक असेल तरी मला चालते, माझ्याकडे पैसे येतात, बास बाबा, माझी लक्ष्मी आली, बास. सो मला ती कॉम्पिटिशन त्या ज्या XYZ व्यक्ती आहेत त्या माझ्या भारी करतात आता खूपच. बट देन त्यांनी मला एक कुठेतरी चॅलेंज दिलेला, तो मी त्या मे बी तो एका झोन वर जाऊन मी पण घेतली गाडी. सो मला आवडते यार कोणीतरी मला चॅलेंज करणार. पण याच्यात जर असं मी तुला म्हटलं की मी ब्रँड आहे, हा पण तुझ्या पोस्टवर 10-15 लाईक आहे, पण मग एक कॉम्पिटिटर तुझी आहे, तिला एवढे लाईक्स आहेत, मग मी असं ब्रँड असं डिसाईड करेन की नाही मी बहुतेक तिला काम देईन, तुला न देता, मग तेव्हा तुझी मेंटल हेल्थ कशी असते? काही नाही, ठीक आहे. आता सगळंच काम आपण करायचं असं नाहीये ना. आता त्यांना मिळतं त्यांना मिळतं. नाही, हे आधी लहानपणी असले असतं तर मी डोक्यात ठेवलं असतं, ओ गॉड मम्मी जेलस झाले असते. पण आता मला असं वाटतं मी मॅच्युअर झालीये आणि मला असं वाटतं ठीक आहे, त्यांना मिळतं तर मिळू दे काम, कधीतरी मला पण मिळेल. आणि माझ्या 5 लाईक्स वरून थोडं काम मिळेल, वडेवर जे काही लाईक्स असतील, माझे काही फॉलोअर्स असतील, त्यांना जास्त फॉलोअर्स जास्त मिळतील. आणि इट ऑल्सो डिपेंड्स, तुमचे शेवटी इन्साइट्स चेक केले जातात, राईट? सो टेक्निकली वी हॅव टू शो देम की ते फेक नाहीये, ते रिअल आहे. सो डिपेंड्स. मला एक क्वेश्चन आहे तुमच्या दोघांसाठी. तुम्ही मेन्शन केलं की जेव्हा आपण इंस्टामध्ये बघतो आणि तू बोललीस की तुला त्याचं इन्स्पिरेशन मिळतं की जर कोणतरी आपल्याला चांगलं करतात, दॅट ड्राइव्हज यू टू मी त्याच्यावर चांगलं करेल. तर तुम्ही या गोष्टीला डिफरन्शिएट कसं करता? एक आपण म्हणतो की एका क्रिएटर का ऍक्टर का आर्टिस्टला भूक पाहिजे, तर ह्याला तुम्ही भूक बोलू शकता की तुम्ही पाहिलं की हा मॉडेलला चाललाय वगैरे चाललाय, मला हे करायचंय आणि म्हणून तुम्ही बघून इन्स्पायर होताय, का तुम्ही ते डिप्रेशनला चाललंय की यार नाही मी असं का नाही, तर तुम्ही त्याला डिफरन्शिएटेड कसं करता की यू पे अटेन्शन टू इट टू गेट बेटर, का तुम्ही बघून नुसतं वाईट वाटून घेता की मला काय होतं? मला विचारलंस तर मी ऑनेस्टली म्हणेन की मी कुठेतरी जेलस पण होतो. दॅट्स माय ह्युमन नेचर की मी जेलस होतो की हा माणूस हे करतोय, मला हे करायचंय. पण ती जेलसी ना तेवढाच वेळ असते, ती खूप वेळ तुम्ही डोक्यात ठेवू नका, ती तेवढाच वेळ ठेवा की हा मला पण हवेत यार, मला पण 1 लाख लाईक्स हवेत माझ्या फोटोवर, हवेत. सो मी असं नाही म्हणणार की ठीक आहे नाहीये माझ्यात जेलसी, आहे माझ्यात, मी ह्युमन आहे, माझ्यात ते आहे तो इमोशन. पण मी विचार करतो की मला इथे पोचायचं तर मी आता कसं पोचू, मी ह्या माणसाने काय केलं असेल तिथेपर्यंत पोचायला. सो त्या स्टेप्स मी घेऊ का? मला शॉर्टकट नाही मारायचा कुठलाही, कारण ते काय मी खाली पडेन, जेवढ्या पटकन वर जाईन तेवढ्याच पटकन मी खाली पडेन. पण मी त्या मार्गापर्यंत कसा जाऊ शकतो हे थोडंसं मला तोच एक चॅलेंज असतो असं मला वाटतं की मी आणि काय करायला पाहिजे. महिन्याचं माझं जर टार्गेट आहे मला 4 लाख रुपये महिन्याला कमवायचे, मी कसे कमवू? मला इथनं इतके येतात, इथनं इतके येतात, इथनं इतके येतात, आता माझ्याकडे 1 लाख रुपये कमी पडतात, मग आता मी काय करायला पाहिजे? मग मी आता हे करून बघतो, मग हे करून बघतो, हे करून बघतो, मग ह्यांना टॅप करू का, त्यांना टॅप करू का? सो ते तुम्हाला चॅनलाइज करायला, कारण काहीतरी तुमचा गोल पाहिजे, कुठेतरी काहीतरी गोल, आणि ते कॉन्स्टंट चेंज पण होतो तुमचा गोल की आता हे आहे मग त्यानंतर हे आहे. पण तुम्ही अति मोहात पण जाऊ नका असं मला वाटतं की खूप पळायचे मग तुम्ही खूप गोष्टी त्यातनं जातात पण दिसतून तुमच्या हातून. सो त्याच्याकडे पण लक्ष द्या. सक्सेसकडे बघून जेलस आणि होण्यापेक्षा चॅनलाइज करा, ते टेंडन्सी आहे. म्हणजे जर माझ्या मित्रांनी काहीतरी छान काहीतरी केलं किंवा मित्र पण नसेल, ठीक आहे, माझा सेम फील्ड मधला असेल, सो ऑब्व्हियसली आय बी जेलस आहे. कारण का मला असं वाटतं की यार ते त्याला कसं मिळालं, किंवा ह्यानी काय यार मेहनत पण घेतली, आपण असं म्हणतो नशीब होते, कदाचित नशीब आहे, ठीक आहे, सोशल मीडियाला ब्लूटिक देऊन टाकलं, मी इकडे 6 वर्षापासून अप्लाय करतोय रोज, तरी काही मिळत नाही मला ब्लूटिक. तेच की प्रत्येकाचा इंस्टाग्राम कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे की ती इन्स्पायर होते. याला अजून असं होतं की मी काय अजून केलं पाहिजे, यांनी हे केलं तर मग मी काय केलं पाहिजे. माझं असं होतं की हळूहळू होईल, फार स्ट्रेस नको घ्यायला. की तू मगाचा जो पॉइंट म्हणालास की जर 2 क्रिएटर्स आहेत आणि तू ब्रँड आहेस तर तू कोणाकडे देशील. सो मी ऍज अ बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलो, मी ऑब्व्हियसली त्या दुसऱ्या माणसाकडे देईन ज्याला फॉलोअर, तो माझं मार्केटिंग करून देतोय, त्याला 1 लाख फॉलोअर्स आहेत, मी त्याच्याकडे देणार. आणि इथं माझ्याकडे जर 20,000 वाला कोणतरी माणूस आहे, मी ऑब्व्हियसली 1 लाख वाल्याकडे देणार. माझं फ्री मार्केटिंग होतंय, त्याचं 1 लाख क्राऊड मला मिळतंय. एक्झॅक्टली. कारण बिझनेस मध्ये तुम्हाला ते बघावंच लागतं की एखादं समज रोल्स मेनिया की येस की त्यांनी एक असाच कमी फॉलोअर्स वाला आहे की त्यांना ते गरजेचं आहे की त्यांचं प्रॉडक्ट
त्यांचं ऑडियन्स काय आहे त्या दृष्टीने ते बघणार. बरोबर. त्यांचं ऑडियन्स जे आहे त्या दृष्टीने ते बघणार की मला ह्याच्यामुळे प्रत्येक ऑडियन्स पर्यंत पोहोचता येते, याचे फॉलोअर्स खूप आहेत, सो त्यांनी त्याला ऍक्सेप्ट केलं, दॅट इज फाईन. फक्त मला असा इश्यू वाटतो की एक खूप चांगला ऍक्टर आहे किंवा एक खूप चांगला डान्सर आहे आणि एक सोशल मीडिया डान्सर आहे ज्याचे फॉलोअर्स 1 लाख आहेत, बट ही इज जस्ट डुईंग 1 2 3 4 1 2 3 4, दॅट्स इट. पण एक जो डान्सर आहे ज्याच्यामुळे स्टेजवरती त्या डान्सरमुळे आग लागणार आहे, तुमच्या स्टेजवरती तुमचा शो त्याच्यामुळे हिट होणार आहे, Correct. सो त्यावेळी तुम्ही त्या डान्सरला चान्स द्या, नॉट त्यात की ज्याला फॉलोअर्स जास्ती आहे. करेक्ट करेक्ट. हा माझा फक्त मुद्दा आहे. बिझनेस पण टॅलेंट मोर दॅन व्हॉट ही शोईंग टू बी, Yes. he or she is showing to be on Instagram. येस येस. आणि आता म्हणजे आता मी ध्रुवचं उदाहरण देईन. ही इज अ मॉडेल अँड ही इज अन ऍक्टर. सो एखादा जर फक्त ऍक्टर आहे बट ही इज नॉट ॲट गुड ॲट मॉडेलिंग, पण तो ऍक्टर छान आहे बट नॉट गुड ॲट मॉडेलिंग, तर ऑफकोर्स तो जो ब्रँड आहे तो ध्रुवकडेच येणार. बरोबर. मला वाटते की तो मॉडेलिंग मध्ये चांगला आहे, दिसायला चांगला आहे, त्याचे फॉलोअर्स आहेत, तर ऑफकोर्स त्या ब्रँडनी, ॲज एक्झाम्पल देते मी, ऑफकोर्स तो ब्रँड ध्रुवकडेच येणार. दॅट इज फाईन बिकॉज इट्स अ बिझनेस थिंग की कुठला तरी ब्रँड आहे. पण आर्टिस्टला तुम्ही जेव्हा हायर करताना, मला काहीच याच्या बद्दल प्रॉब्लेम नाहीये की तुम्ही इन्फ्लुएन्सर्सला कामं मिळतात किंवा हे ते, त्यांनी ते डेव्हलप केलेलं आहे त्यांच्या दृष्टीने. ह्याच्यामध्ये ना इन्फ्लुएन्सरची चूक आहे ना त्या डान्सरची चूक आहे. लोक जशी बघतात ना त्यांच्याकडे, त्याच्याशी मला प्रॉब्लेम आहे बरोबर. की तुम्ही टॅलेंट, ह्या बाबतीत तुम्ही टॅलेंट बघूच शकता, ह्या बाबतीत तुम्ही फॉलोअर्स नका बघू. मग त्याला सिलेक्ट करणं हे कुठेतरी हा की तुम्ही त्याच्या कंटेंट सकट जर त्याला उचललं त्या इन्फ्लुएन्सरला, तर तो बेस्टच आहे इन्फ्लुएन्सर. पण तुम्ही डान्सरच्या जागी जर इन्फ्लुएन्सरला आणलं तर डान्सरलाही स्ट्रेस होणारच, एन्झायटी येणारच. असं वाटत नाहीये तुम्हाला की इन्फ्लुएन्सर स्टार्टेड इन्फ्लुएन्सिंग जर्नी टू बिकम अन ऍक्टर समवेअर, आणि ऍक्टर्स ऑलरेडी आर ऍक्टर्स, त्यांना इन्फ्लुएन्सर्स व्हायला काय अवघड नाहीये, म्हणजे असं वाटत नाही? मला वाटतं खूप अवघड आहे. मला मला वाटतं खूप अवघड आहे. म्हणजे इन्फ्लुएन्सर थ्रू ऍक्टर व्हायला, कारण आजकाल मी मॉडेलिंगच्या वर्ल्ड मध्ये बघतोय की आजकाल तुमचे इंस्टाग्रामवर 4 फोटो चांगले आले की लोकांना वाटतं मी मॉडेल होऊ शकतो किंवा मी मॉडेल होऊ शकते. सो खूप असे म्हणजे खूप लोक मी बघितलेत की नाही यार मेरा पिक्चर अच्छा आ रहा है, मैं फोटोजेनिक हूँ, पण ते फोनवर काढलेले फोटोज आहेत, ते तुमचे प्रोफाईल वरती नाही आहेत. आणि तुम्हाला ऍक्टिंग फील्ड मध्ये मला हे लक्षात आलं की तुम्हाला घेत नाहीत अशा कामांना, कारण तुमचा पोर्टफोलिओ मध्ये तुमचे मोबाईलचे पिक्चर्स नाही चालत तुम्ही पाठवलेले, कारण त्यांना बेसिक टर्म्स नसतात माहिती, पोलरॉइड्स काय असतात हे नसतात माहिती कितीतरी वेळा. पण सॉरी काय होता प्रश्न, मी परत. इन्फ्लुएन्सर्स ऍक्टर होत आहेत आणि ऍक्टर्स, पण ऍक्टरला इन्फ्लुएन्सर होणं खूप अवघड आहे. ऍक्टरला खूप अवघड जातं ते, कारण ते त्याचं फील्ड नसतं, ते त्याचं फील्ड नसतं. सारखं प्रमोशन कर, हे कर, हे कर, हे कर, रील बनव, दे आर नॉट युज टू इट. त्यांना, कारण ह्याच्यात कसं असतं ना, इन्फ्लुएन्सरला काही कॅरेक्टर असं नसतं, ऍक्टरला ना एक कॅरेक्टर धरून चालायची सवय लागलेली असते की मला हे कॅरेक्टर आहे आणि मला हे कॅरेक्टर इथे कसं, आता मी हे करतोय, उद्या मी सिमेंटच काहीतरी करेन, सिमेंटच करेन, परवा रेस्टॉरंटच करेन, खूप वेगवेगळं करायचंय. सो त्यांना ते जम्बलिंग होतं त्यांचं, किंवा त्यांना ते स्किलच नसतं. असं पटकन 30 सेकंदात मला सगळं सांगून टाकायचं, 30 सेकंदात फट फट बोलून, त्यांना त्यांचा पॉज घेऊन मी विचार करून मग ते बोलतात. बरोबर आहे. आणि इथे असं काही रिअलिस्टिकली पाहिजे असं नसतं त्यांचं, ऍड व्हायला पाहिजे, इतकं इझी असतं. आणि शिवाय स्क्रीन टायमिंगचा पण एक झोन आहे की आपण इन्फ्लुएन्सरला इतकं 30 सेकंद बघायची सवय असते आपल्याला. इन्फ्लुएन्सरला त्याला मी 2 तास नाही बघू शकत, किंवा मी त्याला रोज सिरियल मध्ये ऍज अ हिरो नाही बघू शकत. आणि इन्फ्लुएन्सर आर कंटेंट क्रिएटर्स आणि ऍक्टर्सना कंटेंट मिळतो, असं मला खूप वाटतं की ऍक्टरला कंटेंट त्यामुळे तो इन्फ्लुएन्सर नाही बनू शकत, आणि इन्फ्लुएन्सर ऍक्टर नाही बनू शकत की दुसऱ्यांनी सांगितलंय कंटेंट तो स्वतःमध्ये घ्या, ते कॅरेक्टर बिल्टअप करा. ती सवयच नाहीये इन्फ्लुएन्सरला. आणि ऍक्टर्सना कंटेंट मला क्रिएट करायचं आहे, ओके, तिथपासून सुरुवात. तुम्ही कंटेंट द्या, कॅरेक्टर विरेक्टर सगळं मी बघतो. सो मला हा डिफरन्स आहे. इन्फ्लुएन्सर ऍक्टर नाही होऊ शकत, ऍक्टर इन्फ्लुएन्सर. मेंटल हेल्थवर कसा परिणाम होतोय दोन्ही कॅटेगरीज मध्ये? व्हॉट डू यू थिंक?
माझ्या आता मेंटल हेल्थवर काही परिणाम नाही होते. आय स्वेअर नाही होते. कारण का खूप गोष्टी लाईटली घ्यायच्या चाललंय आता. आणि ऍज वी वर डिस्कसिंग ऑन द टॉपिक की काही काही लोक जे 70 mm वर आयुष्यात एक सेकंद पण नाही दिसले तर दे कॉल देमसेल्फ ऍज अन ऍक्टर. तर मला असं वाटतं की आता इंडस्ट्रीला पण कळतंय कोण ऍक्टर्स आहेत आणि कोण इन्फ्लुएन्सर्स आहेत. करेक्ट. आधी काय व्हायचं ते सगळंच एकत्र गोंधळ होत होता. हॅव यू सीन काही बॉलिवूडचे सेलिब्रिटीज जे इन्फ्लुएन्सर वाईट नाही म्हणते मी, पण त्यांना ते समोर पण उभं करत नव्हते. ते फक्त प्रमोशनसाठी काही लोक आहेत बरोबर. आणि काही लोक कंटेंट म्हणजे आज बॉलिवूड किंवा आपली मराठी इंडस्ट्री एक सॉन्ग देते हा. आणि त्याच्यावर हे इन्फ्लुएन्सर्स बनवतात म्हणजे बरोबर. आपण देतोय त्यांना. Correct. तर आता जे कोणी प्रोड्युसर्स आहेत नंतर इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना पण कळतंय कोण काय आणि कुठे काय. पहिले तो लॉकडाऊन मध्ये खूप गर्दी गोंधळ बरोबर. धक्काबुक्की होत होती. आणि तो But experiment yes. phase होता. येस, प्रमोशनसाठी इन्फ्लुएन्सर्स शिवाय काहीच नाही. Correct. ते तिथे टॉपला आहे. हा, आणि ते एका मिनिटामध्ये जर तुम्हाला 1 लाख लोकांचा रीच मिळतो तर का नाही ना. तर त्यांच्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. पण यार पण मला सांग ऍज अन ऍक्टर्स पहिले जसं जर ऍक्टर बनायचं असेल इकडेच केवढी मेहनत आहे. तुम्ही पहिले एवढं स्वतःला प्रूव्ह करून बाकीच्या लोकांना प्रूव्ह करून प्रोड्युसरला प्रूव्ह करून तुम्हाला एखादा रोल मिळतो. आता तुम्ही ऍक्टर झालात आणि नाव सडनली सोशल मीडिया आलाय की आता हे तुम्हाला वेगळं व्हॅलिडेशन पाहिजे लोकांचं की आता मला इकडे पण परत स्वतःला प्रूव्ह करायचं. तर ते इट इज म्हणजे इट इज व्हेरी टफ. आणि मगाशी तू जसा मुद्दा उचललास की ह्याचा मेंटल हेल्थवर काय इफेक्ट होऊ शकतो तुमच्या, तर हिने एक एन्झायटी वाढते. म्हणजे माझीही कधी कधी वाढते कारण मला सुचतच नाही बरोबर. मी काय रील बनवू, Correct. राईट काय करू Right. मी? असं मला एव्हरी आता कारण माझी मॅनेजर मला सांगते तू आठवड्यातनं 3दा रील कर. मला असं होतं की मी कशावर रील करू, मला काही सुचतच नाहीये. असा ब्लॉक येतो मला. Block कारण येतो. हा माझ्याकडे ना माझ्या सोशल मीडियावर माझं काही कॅरेक्टर मी डेव्हलप केलंय की Right. ज्याच्याबद्दल मी Right. काहीतरी टाकेन. मी मॉडेल आहे, मी ऍक्टर आहे. सो माझ्याकडे असं काही मटेरियल नसतं सारखं टाकायला. मी बरोबर. काय करू असा खूप प्रश्न पडतो. आणि मग त्यातनं कुठेतरी असं मला होतं की यार आपण ब्लॉक झालोय का कुठे मेंटली, की आपल्याला काही सुचतच नाही यार. आणि मग बरोबर. तेव्हा तुम्हाला 10 लोकांचे रील्स येतात आणि असं होतं यार याला किती भारी सुचतंय, हा. मला हे रिलेटेबल कॉन्टेंटच सुचत नाही काही. बिकॉज ही इज अ कंटेंट रायटर अँड ही इज अन ऍक्टर. कारण की कधी चल नाक्षू काहीतरी रील करू, मी त्याला सांगते ओके लेट्स डान्स. बरोबर, डान्स मी कसा करू. Exactly. कारण पण- मला माहितीये की माझ्याशिवाय डान्स वर्क नाही होत. पण नाही, मध्ये मी ऑब्झर्व केलं की त्यांनी त्याच्यावर जेव्हा मी डान्स टाकते ना तेव्हा त्याला जास्त छान कमेंट्स येतात की अरे ही इज डुईंग व्हेरी गुड डान्स, ही इज अ गुड लुकिंग गाय. आणि हे आणि मध्ये आधी मी जर असं काही पर्सनल कंटेंट टाकला जसा तो टाकतो तेव्हा त्याला खूप लाईक्स आणि हे येतात. सो तेच आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीने कसं हँडल, टेक्नॉलॉजी ती चेंजच होत राहणार आहे सतत. नाही मला होतं कारण का मला मेंटल त्याच्या मेंटल प्रॉब्लेम्स होतात तेव्हा की यार आता एक तर मला कॉपी करायचंय, तर मला कंटेंट टाकायचंय, तर कोणीतरी बनवलंय. फॉर एक्झाम्पल जेनिलिया रितेश ते खूप भारी बनवतात, ठीक आहे, लाईक दे मॅरिड सो दे मेक गुड कंटेंट. पण ते अगेन कॉपी केलं की मग येतात ट्रोल्स येतात की अरे कॉपीच काय करताय, हेच का करताय, तेच का करताय. ते पण कमेंट्स कुठेतरी अफेक्ट होतात आपल्याला जर आपण वाचत असेल तर. हाऊ डू यू ऑल टेक ट्रोलिंग किंवा काय तू छान डान्स केलास, तू काही यु नो वॉट, मी तर इच्छा करते की मला कोणीतरी ट्रोल करायला. यु नो वॉट, ट्रस्ट मी, जर आयुष्यात कधी ट्रोल होणार असाल तर मी म्हणेन की तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण का आपली फॉलोअर्स लिस्ट धडाधडा जी वाढते. मिळू देत शिवाय काय घाण बोलायचं मिळू देत. बट आय थिंक कितीतरी लोक असेच फेमस झालेत. आता who was that person who was doing this TikTok? Some extent. काय म्हणते दीपक Wow, 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 काहीतरी होतं असं म्युझिक. त्याला ते बोलून नाव ही हा मर्क. आम्ही म्हणा मी ह्याला जज करायचो की हॅव हॅव करायचा नाव ही मर्क. डॉली चायवाला. बट इट्स नाईस, गेट ट्रोल. आय थिंक फॉर सोशल मीडिया इट्स फन. डॉली कॉल आउट आहे बाबा, नागपूर. इट्स गुड पब्लिसिटी. पण मला असं विचारायचं की वेन यू आर डुईंग सम गुड वर्क, ठीक आहे, तू काहीतरी खूप छान त्याच्यावर मेहनत घेतली आणि ते ट्रोल होतात म्हणजे वेड्यासारखं ट्रोल होतात तुम्ही. त्याच्यात आता खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. हा मे बी घेऊ शकतो आपण व्हिडिओ मध्ये, पण नाही माहित नाही मला. एक दिवस होता, मी आणि माझी मैत्रीण गेलेलो
तिच्या कॅटला काहीतरी झालेलं म्हणून एका दवाखान्यात, तो कुठेतरी आर्मी एरियाच्या इथे होता. तिकडे ना काही मूर्त्या ठेवलेल्या, ठीक आहे, गणपतीची होती, सगळ्या देवदेवतांची मूर्त्या होत्या आणि ते अबॅन्डन वाटत होता एरिया, असं काही क्लीन नव्हता रोडवर, म्हणजे खडबडीत रोडवर ठेवलेला. आणि मी चाललेले तर मला तिथून दिसली महाराजांची मूर्ती. ठीक आहे, मी गेले नमस्कार करायला, माझ्या मनात शपथ काही नाही, काही वाईट नाही, का मी आपल्यासाठी जे महत्वाचे बरोबर. व्यक्ती आहेत त्यांना मी काय वाईट थॉट घेऊ. हा. मी नमस्कार करायला गेले आणि व्हिडिओ टाकला होता टिकटॉकवर. ठीक आहे, टिकटॉक होतं तेव्हा. TikTok होतं, हा. यु नो व्हॉट, मला एवढ्या धमक्या आलेल्या, कारण का त्यावेळेला मी चप्पल घातलेली पायामध्ये आणि मी स्लॅक्स घातलेली, म्हणजे मी फुल कपडे घातलेले, पण माझ्या पायात चप्पल होती. पण मला डोक्यात पण नाही की म्हणजे मला अपमान करायचा त्यांचं असं डोक्यात नव्हतं मला. त्यावेळेला फर्स्ट टाइम टिकटॉकवर ट्रोल झालेले. तर मी माझ्या बॉयफ्रेंडला सांगितलं असं असं होतं, काय करू, डिलीट करू का व्हिडिओ, पण माझ्या मनात काही नाही, मी का असं करू. तेव्हा ट्रोलिंग या सब्जेक्ट ना खूप सिरियसली घेतला जायचा आणि मला भीती वाटायला लागली. मी म्हणलं काय करू, म्हणलं ऑब्व्हियसली आता हे असं माझ्या मनात तर काही नाही, पण लोकांचे जर हे होतं ते डिलीट करावं, तर मी केला डिलीट. पण मला असं वाटलं मी माझ्या मनातच नव्हतं तर काय. बट ते आता ते लोकांना वाटत असेल की हिने फेम साठी केलं, बट मी लगेच 2 दिवसात व्हिडिओ डिलीट केला होता. त्यात काही घंटा फेम But साठी then you नव्हतं got मला. affected, right? या मला असं वाटलं ओ शिट आता उद्या वगैरे माझ्या घराबाहेर दगड मारतील. बट देन माझ्या मनात शपथ नव्हतं काही. मी जेन्युअनली तिथे उलट कचरा होता, त्या कचऱ्यात जाऊन मी नमस्कार करते त्यांना, आणि मी तिला नॉर्मल म्हणलं. आणि मी जर करते जाऊन नमस्कार, म्हणजे त्यात मला काही कोणाच्या भावनांना दुखवायचं नाहीये, पण लोकांचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे. मग जर मला वाटलं की मी सगळ्यांना हर्ट होतं तर मग डिलीट करा, देन आय डिलीटेड. सो दॅट वॉज माय ट्रोलिंग. Your intention is very pure, but it is perceived in the wrong way. You don't know how the audience is going to react. And you would have done it 100%, given your pure, whatever 100% intention towards making that thing. पण आपण नाही, जसं तू म्हणली तसं नाही गेस करू शकत की ऑडियन्स कसं react करणार आहे. आणि आपण अवॉइड पण नाही करू नाही करू शकत. शकत. किती म्हणलं ना जाऊ दे, सोडून देऊ, जाऊ दे, आपल्या डोक्यात ते राहतच. इट्स अ ह्युमन टेंडन्सी की ते डोक्यात राहतच. इंस्टाग्रामवर आजकाल ज्या फनी रील्स येतात, म्हणजे फनी नाही म्हणू शकत, ठीक आहे, आता काय काय जे चॅलेंज असतात, काय काय लोक खूप ओबीज असतात. तुम्ही कधी बघितलंय की आपल्याला एक हॅबिट सिंक इन झालाय, मी ती रील बघता इमिडिएटली कमेंट्स मध्ये जातो आणि फक्त लोक त्यांची कमेंट्स वर घेत असतात. फॉर एक्झाम्पल एक मुलगा होता, त्याला एक हात नव्हता, इट वॉज अ फनी व्हिडिओ, त्याने पण तो फनी इंटेन्शन दिली, पण लोक त्याला ट्रोल, म्हणजे इतकं डेंजर की LHS नॉट इक्वल टू RHS वगैरे असं काय काय, म्हणजे ते रिकाम टेकडी लोक आहेत. रिकाम टेकडी लोक. पण याचा मेंटल हेल्थवर काय परिणाम. मी तुला जसं मगाशी म्हटलं की मी काय रील बनवू हा मला जो प्रश्न पडतो तो ह्याच सगळ्यातनं पडतो की मी एवढंसं खुट्ट वेगळं काहीतरी केलं ना तर लोकांचे रिॲक्शन विल बी लाईक मी एका दिवसात फुल खराब पण होईल माझी इमेज. आणि मला असं होतं की मग ह्यानी माझं काम हॅम्पर होईल, या गोष्टीने माझं काम हॅम्पर होऊ शकतं. त्यामुळे आजकाल इतका विचार करायला लागतो ना, तुम्ही काही पोस्ट करायच्या आधी की नॉर्मल कॅप्शन लिहिताना पण तुम्हाला इतका विचार करायला लागतो की बरं मी असं लिहिलं तर लोक कुठल्या वे मध्ये ते घेतील आणि त्याच्यावर तिसरंच काहीतरी तुम्हाला बोलतील. आता मी मध्ये मुंजीचा फोटो टाकलेला, माझ्या आई बरोबरचा मुंजीचा फोटो. लोकांनी ट्रोल चालू केलं, अरे ये तो मुंजा आहे, तुम्हाला अर्थ माहितीये का मुंजा काय असतो याचा. सो माझ्या आईला ते वाचताना किती वाईट वाटेल. मी तिच्या बर्थडेची पोस्ट टाकली ज्याच्यात माझ्या मुंजीचा फोटो आहे आणि लोक अरे येतो मुंजा आहे, पण तो तुम्ही पिक्चर बघितला का, मुंजाची कॉन्सेप्ट काय आहे, गेलेल्या मुलाची कॉन्सेप्ट आहे ती की मुंजीच्या 8 दिवसात जो मुलगा एक्सपायर होतो त्याला मुंजा म्हणतात. सो तुम्ही लोकांना ते कुठेतरी आपल्याला अफेक्ट होतं आणि की अरे मला मुंजा काय म्हणतात, जिवंत आहे मी तुमच्या समोर. करेक्ट तेच आहे. आता फॉर एक्झाम्पल जेव्हा टॉपिक की जेव्हा तुम्ही करिअरची स्टार्ट केली, ठीक आहे, कारण का आता अशी लोक आहेत की करिअर अजून स्टार्ट पण नाही होते पण त्यांना मेंटल हेल्थ प्रॉब्लेम पहिले येत आहेत. ठीक आहे, का, कारण का प्रत्येकाचा फेस अवघड असतो. बिकॉज दिस जर्नी इज टफ. बीइंग इन द क्रिएटिव्ह इंडस्ट्री इट्स नॉट एट ऑल पीस ऑफ केक, हे सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला. तर तेव्हा तुमचे चॅलेंजेस काय होते आणि तेव्हा मेंटल हेल्थ कसे होता, and then you can talk about की when you started achieving few things, तेव्हा मेंटल हेल्थ कसं रोल प्ले करते. We like to go on with that topic. तर हा, सो डान्स बघायला जर गेलो आपण तर मी क्लासिकल डान्सर आहे. सो क्लासिकल डान्सरला एक पॅटर्न आहे की तुम्ही इतके वर्ष शिकलात, 1 वर्ष रियाज केलात, त्यानंतर आरंगेत्रम केलं,
लर्निंग तर चालूच, माझं लर्निंग अजूनही बरोबर. चालू आहे. ॲज अ टीचर पण माझं लर्निंग चालूच आहे. मला शिकून मग माझ्या स्टुडंटना मला शिकवायला लागतं नवीन डान्सेस. सो मला ऍक्च्युली सुरुवातीचे जे काही 10-15 वर्ष होती ती खूप चांगली गेली माझी. की भरतनाट्यम शिकले, मग डान्स इंडिया डान्स झालं, मग श्रावण क्वीन झालं, माझून एक रियालिटी शो झाला, मग 2014 मध्ये मला पहिला पिक्चर मिळाला रमा माधव. सो 2018-19 पर्यंत ते चालू होतं. तेव्हा सोशल मीडिया वगैरे काही एवढं नव्हतं आणि त्या पेसनी माझं चालू होतं. बट नंतर ते कसं मेंटेन ठेवायचं हे मला थोडं जमलं नाही. की एक गायडन्सला कोणी नव्हतं. जे काही माझ्या डान्सच्या गुरु आहेत त्यांना जेवढा मला गायडन्स देता आला त्यांनी तो दिला. त्या कुठेच कमी पडल्या नाहीत. माझ्या आईनी खूप प्रयत्न केले. ती ऍक्ट्रेस होती लग्नाच्या आधी, तिने नाटकं वगैरे केली आहेत आनंद अभ्यंकर बरोबर वगैरे. सो तिचे जे काही ओळखी होत्या, पण स्ट्रॉंगली असा बॅकअप किंवा असं गॉड फादर गॉड मदर म्हणतो आपण तसं नव्हतं. आणि तिथे मी मार्केटिंग स्किल्स मध्ये कमी पडले. सो त्याच्यानंतर माझा ऍक्च्युली बॅड पॅच सुरू झालाय. सो तेव्हा तुम्हाला सेल्फ डाऊट येतो, कॉन्फिडन्स जातो. सो माझ्या मित्राशी जेव्हा मी या विषयावर बोलत होते तेव्हा तो मला म्हणाला की अक्षू, कॉन्फिडन्स जाणं ठीक आहे, पण नॉर्मल आहे, पण तू काहीच काम केलं नाहीयेस आयुष्यात असं नको मनात धरू. तू गेली 15 ते 20 वर्ष उत्तम कामं केलेली आहेत. तू उत्तम डान्सर आहेस, परफॉर्मर आहेस. सो आता तू हा विचार कर की तुला कशाने परत सुरुवात करायची. तू परत सुरुवात कर. इव्हन ध्रुवनी पण मला सांगितलं की तू मध्ये 4-5 वर्ष ऍक्टिंग मध्ये करत होतीस, तू ते कंटिन्यू का नाही केलं. म्हणलं कारण पैसेही कमवायचे होते साइड बाय साइड, म्हणून जे माझं पक्क आहे डान्स त्याच्यात मी गेले. सो त्यांनी पण मला सांगितलं की नाही तू परत सुरू कर. सो नाव आय स्टार्टेड ट्राईंग इन ऍक्टिंग ऑल्सो. आणि डान्स तर माझं म्हणजे सोल आहे, त्यामुळे तो तर शक्यच नाहीये सोडणं. त्यामुळे ती मधला फेज जो होता तिथे सेल्फ डाऊट येतो, कॉन्फिडन्स जातो. तिथे मग जेलेसी क्रिएट होते की एवढं एक्सपिरियन्स्ड होऊन सुद्धा आपले जे ज्युनियर्स आहेत त्यांना जास्ती कामं मिळतात. पण इट्स लाईक दॅट की एक जनरेशन जाते आणि दुसरी जनरेशन त्या जागी येते. ते जे आता काम करतायत, अक्षता तुझं हे करून झालंय. सो हे मी स्वतःला हळूहळू सांगत गेले. आणि ऑफकोर्स मला अजूनही वाटतं की मी त्या अजून तिथपर्यंत पोहोचलेली नाहीये जिथे मला अजून पोचायचंय. सो ती एक मगाशी तू म्हणत होतास की भूक आहे, ती आहे. थोडे पैसे मला कमी मिळाले तरी चालतील, पण मला स्टेज पाहिजे. सो एकतर मी तुम्हाला बेसिक माझं बॅकग्राऊंड थोडं सांगतो की मी केलंय हॉटेल मॅनेजमेंट. त्यानंतर मी केटरिंगच्या बिझनेसमध्ये होतो. केटरिंगचा बिझनेसमध्ये लॉकडाऊन आला. लॉकडाऊनमध्ये तो बिझनेस बंद करायला लागला मला. आणि मी साईड बाय साईड मॉडेलिंग करायचो, कारण केटरिंग बरोबर ते जमायचं मला करायला, एक दिवसाचे प्रोजेक्ट्स करायला. सो ते मी सुरू केलेलं. आणि मग 2020 मध्ये लॉकडाऊन नंतर हा प्रश्न पडला की आता काय, इंडस्ट्री रिवाईव्ह होणार नाहीये इतक्या लवकर. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री नव्हतीच रिवाईव्ह होणार एवढ्या लवकर. पण आता पैसे कमवायचे, एक पैसे आपण कमवत होतो, आता आईबाबांकडे मागायचे का पैसे, तर ते नाही, आता नको वाटतं मागायला तुम्हाला. सो मी म्हटलं आता काय करता येईल आपल्याला. मग ठीक आहे, मी मॉडेलिंग करतोय का, मग मी ऍक्टिंग मध्ये प्रयत्न करतो, काय ऑडिशन्स देऊ आपण. केटरिंग आपला बॅकअप प्लॅन आहेच. कधी आपण इतके वर्ष, आता 6-7 वर्ष ते गेले, आपण कधी ते परत जाऊ शकतो. सो आपण ट्राय तर करू, बघू काय होतंय. पण येस, तेव्हा मेंटल हेल्थ खूप अफेक्ट माझी झालेली त्या पॉइंटमध्ये. स्टार्ट करतोय फ्रॉम स्क्रॅच. या कारण काहीच माहिती नाही ऍक्टिंग मध्ये. आणि तुम्ही ऑडिशनला गेला, हा कोण ललितचा पासआउट आहे, हा कोण एनएसजीतून आलाय, हा यांनी काय हे वेगवेगळे थिएटरच केलंय, इतकी नाटकं केलीत. मला असं झालं, मी नाटक नाही केलं कधी आजपर्यंत. मी पुरुषोत्तम नाही केलं, मी फिरोदिया नाही केलं. मला फिरोदिया माहितीही नव्हतं कितीतरी वेळ. काय, कारण मी इथं पुण्यात नाही माझं शिक्षण, त्यामुळे मला नाही माहिती या गोष्टी. आणि कधी ते एम नव्हतं की आपण तिकडच्या साईड याला जायचंय म्हणून. सो तेव्हा मेंटल हेल्थ खूप अफेक्ट झाली. आपण खूप ऑडिशन्स देतो, यार आपलं होत नाहीये, एम आय नॉट गुड इनफ फॉर दिस, हे सारखं कॉन्स्टंटली येतं. सेटवर पहिल्यांदा जेव्हा सेटवर गेलो, पहिली सिरियल मिळाली, तिथं गेलो, दुसऱ्याच दिवशी डिरेक्टर खूप बोलले मला, म्हणजे ह्युमिलिएट केलं प्रॉपर सेट समोर तुम्हाला. तेव्हा लिटरली रडायला आलेलं मला की निघून जावं आपण इथं, दिस इज नॉट फॉर मी, हे आलेलं.
पण तिथं जेव्हा बाकी लोकांशी मी बोललो ते म्हणाले हे तुला पहिल्यांदा फेस करायलाच लागेल. ही म्हणजे ते इन्सल्ट करणार, कारण त्यांच्यावर एक प्रेशर आहे हे जे तुला नाही माहिती, आणि ते बोलणार ह्या प्रेशरमध्ये तुला. पण तिथे तू स्टेबल राहा, तू सोडू नको, आता गिव्हअप नको करू. जर अपॉर्च्युनिटी मिळाली तर ती गिव्हअप नको करू. पण ते एक सिरियल संपल्यावर पुढची सिरियल मिळायला खूप वेळ लागला मध्ये. सो बरोबर. तिथे मग आता काय करता येईल, एक सर्टन अमाऊंट तुम्हाला तुमच्या अकाउंटला क्रेडिट व्हायची सवय झालेली असते आणि ती जेव्हा बंद होते तेव्हा मग ते मेंटली तुम्हाला खूप प्रेशर तुमच्यावरती Survival mode वाढतं. असतं. ऑब्व्हियसली सर्व्हायव्हल मोडवर असतं. अरे हे करायचंय, ग्रोसरी करायची, हे करायचं, ते करायचंय, आता मी काय करू? आणि खूप फ्रस्ट्रेशन येतं. मग झोप उडते. सकाळपासून तुम्ही कॉन्स्टंट उठल्यापासून विचार करत असता की आता मी काय करू. त्यात मग तुम्ही सोशल मीडिया बघता, मग तर अजून सगळा मेस होतो सगळ्याचा, की यार यांनी पण माझ्याबरोबर सुरू केलं पण हा आता इथं गेला आणि आपण का नाही कुठेच जाते. सो तिथं मेंटल हेल्थ ह्या डेज मध्ये माझी खूप अफेक्ट झालेली, की जेव्हा एका कामातनं दुसरं काम मिळायला जेव्हा वेळ लागला ना, तो मधल्या वेळेचं. आणि ऍज अन ऍक्टर मी हे बघितलंय, लोक तुम्हाला जेव्हा ओळखायचं कमी होतात ना, खूप अफेक्ट करतं. Correct. एके ठिकाणी तुम्ही जाताय आणि तुम्हाला कोणीच ओळखत नाहीये, बापरे याचा खूप त्रास होतो. हा, मी सांगत होतो की लोक तुम्हाला ओळखत नाहीत तेव्हा कसा तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टींचा. पण मग मी असा विचार करतो की यार आपल्याला त्या स्टेज पर्यंत आपण पोहोचूया. आपण नाही अजून तिथे पोहोचूया. आपण नाही एक्सपेक्ट करू शकत आपल्याला सगळ्यांनी ओळखावं. Right. आपण नाही आहे शाहरुख खान, आपल्यासाठी आहोत आपण लोकांसाठी नाही आहोत. सो आपण तिथेपर्यंत पोहोचू आणि मग तेव्हा आपल्याला विचारच नाही करायला लागणार की मला कोणी का ओळखत नाहीये, हे थॉटच नाही येणार. मला सगळे ओळखतात. करेक्ट. आता खूप पर्सनल होईल हे, पण मला हा पॉडकास्टचा टॉपिकच आवडलेला नाही. मेंटल हेल्थ हा माझ्यासाठी मेंटल हेल्थ नसून कसं तरी होतंय आहे हा. सो मी हे बोलीन की कसं तरी होतंय हा माझ्यासाठी कसा होता. ठीक आहे. सो जेव्हा स्कूल टाइम्स आणि कॉलेज टाइम होते तेव्हा कसं तरी होतंय वॉज ह्यूज. आणि जेव्हा मी मॅच्युअर होत गेले तेव्हा मला रिअलाइज झालं की इट्स नथिंग मेंटल हेल्थ, इट वॉज जस्ट फिजिकल हेल्थ. कारण का मी टेक्निकली त्या गोष्टीतून गेलीये. मला काय काय त्रास होता की मला असं का होतंय, मला असं म्हणजे कधी कधी आपल्याला सनलाईट नाही मिळालं तरी आपल्याला बोर होतं. इफ यू गो इन द सनलाईट हाफ एन आवर वॉक करून आलं, यू विल बी लाईक एनर्जेटिक. सो इट्स अबाउट द फिजिकल हेल्थ, मला असं वाटतं. इट्स नॉट अबाउट मेंटल हेल्थ. आणि फिजिकल हेल्थ जेव्हा छान असेल तेव्हा तुमचं डोकं शांत राहतं. तर मी डॉक्टरकडे गेले होते. मला असं वाटायचं की मला असं का गळल्यासारखं होतंय, मला बोर का वाटतंय अँड ऑल दॅट. पावसात आपल्याला बोर होतं का होतं, सनलाईट नाही मिळत. तो काही विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या बॉडीला नाही मिळत म्हणून आपल्याला बोर व्हायला लागतं किंवा लथार्जिक वाटतं. तर मी डॉक्टरकडे गेले होते. ही वॉज लाईक हिमोग्लोबिन कमी आहे, आयर्न तुम्ही हे करा, B12चं त्यांनी मला दिलं आणि आय वॉज सॉर्टेड. देन आय रिअलाइज की मला बरेच जण बोलले की डॉक्टर्स पण सजेस्ट करतात ऍटलीस्ट 2 वर्षामध्ये एकदा तुमची ब्लड टेस्ट व्हायला पाहिजे. तुमचं आयर्न नीट आहे का, B12 नीट आहे का, तुमचं विटॅमिन डी नीट आहे का. तुम्ही अर्धा तास जरी सनलाईट मध्ये गेला तरी तुम्हाला खूप छान वाटतं. सो मला नाही वाटत हे कनेक्टेड हे आहे. सगळं नीड असताना पण तरी जर तू स्ट्रगलिंग फेज मध्ये आहेस आणि काम नाही मिळत आहे, फॉर एक्झाम्पल काम नाही मिळत. काम नाही मिळत आहे किंवा जे तुला अचीव्ह करायचंय हा, ते तुला साठी होत नाहीये, मग तेव्हा तुझं मेंटल थिंकिंग काय आहे ते आपण बोलूया हेल्थ पेक्षा. ओके. आता तसं पुट कर की यू आर गुड ऑन Instagram, यू हॅव सो मेनी नंबर ऑफ फॉलोअर्स, असं तरी तुला आता यू आर नॉट गेटिंग द अपॉर्च्युनिटीज वेर यू वॉन्ट टू बी. फॉर्च्युनेटली मग काय तू तेव्हा झालं काय माहितीये विचार का? करतेस? फॉर्च्युनेटली काय झालं, ऍक्टिंग मध्ये मला भरपूर गॅप आहे. मी मला ऍक्टर नाही म्हणणार अजून, कारण का मी काय एवढं काम केलं नाही. पण जर अँकरिंग म्हणायचं म्हणलं तर मला असं कधी झालं नाही फॉर्च्युनेटली की मला कामं नाही मिळाली. कारण का मी इतकी त्या इंस्टाग्रामवर स्टक होते की ते एक एक दिवसाचा पोस्ट किती इम्पॉर्टंट आहे हे मला माहिती होतं. आणि जर एक फेज कधी होता माहितीये का, फक्त लॉकडाऊनचा. माझ्यासाठी फक्त लॉकडाऊनचा होता जेव्हा कामं नव्हती. कारण का तेव्हा मी म्हणायचे आता काय करणार आहे, नाहीच तर काय करणार आहे ना. तर मी ते त्या अँगलने घेतलं. फॉर्च्युनेटली त्या फेजशिवाय दुसऱ्या फेजमध्ये मला असं कधी झालंच नाही की कामं नाहीये. कारण का प्रत्येक वेळेला ऍक्टिव्ह होते मी. तो मी ते लॉकडाऊनला थँक गॉड तेव्हा पैसे होते खिशामध्ये, त्यामुळे काय स्ट्रेस आला नाही अख्खा लॉकडाऊन कव्हर व्हायला. नाहीतर मी खूप डिप्रेशन मध्ये गेले असते किंवा म्हणजे गेले असते काय सगळं डिप्रेशन, कसं तरी झालं असतं. डिप्रेशन काय असतं ग? कसं तरी झालं असतं मला. कसं तरी खूप वेळा होतंय. नाही, पण ते आपल्याला कसं तरी एकतर पैशांमुळे होतो नाहीतर आपल्या फिजिकल हेल्थमुळे असं मला वाटतं. अदरवाईज घरातले काही इश्यूज असतील तर होतो.
बाकी ते सॉल्व्ह घरातले इश्यू वगैरे आपण डिस्कस करून सॉल्व्ह करू शकतो But डिप्रेशन आणि mostly- सॅडनेस वेगळं आहे ना पण हा. हा बट मोस्टली आपण कधी ट्राय केलं ना की जे लोक आता डिप्रेशनला एवढं बाऊ करतात एकदा डॉक्टरकडे जाऊन भेटून या ब्लड टेस्ट घेऊन या आयर्न नीट आहे का बाबा Maybe, तुमचं yeah. विटॅमिन डी नीट आहे का B12 नीट आहे का तुमचं प्रॉब्लेम मी ट्रस्ट मी कारण का मी गेली त्याच्यात मला पण वाटायचं काय आहे हे दीपिकाला ऐकून 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 मी झोन आउट झालेले की काय बट नाही एवढं काय. मग मला नॉर्मल वाटायला थोडी कामं माझ्याकडे पाठव. मला नॉर्मल वाटायला लागले इट इज दॅट लॉकडाऊन मध्ये खूप हसले यार मी खूप टाइमपास केला आणि खूप मजा आली लॉकडाऊन मध्ये पण ती काम नव्हती मिळत पण टाइमपास केला मी म्हणून ते नॉर्मलाइज झालं ओके बट प्लीज अशी माझ्यावर देवाने वेळ नको पण आणा तू लॉकडाऊन मध्ये तेवढ्या प्रमाणात टाइमपास करू शकलीस? मी मी नाही करू शकलो. मी नाही करू शकलो. मी पण नाही. मला खूप स्ट्रेस आला की आपण काम नाही करत आहे. हो, मला पण stress यायचा. खूप स्ट्रेस मला ओव्हरवर्किंगचा स्ट्रेस होता तेव्हा. सोसायटीवाले गच्चीवर जायचे नाही रोज गाण्याच्या भेंड्या आणि अंताक्षरी आणि डामशिरा नाही, हे पहिले 15 दिवस माझं पण झालं Chill. पण जसं मला लक्षात आलं की हे अजून आणि ही इज अ हसलर म्हणजे त्याला एक काम मिळालं आता दुसरं Same. सो तो प्रत्येकाच्या मेंटॅलिटीवरती आहे असं मला ते वाटतं. तुला काय वाटतं रुचा? माझं एक्झॅक्टली हे ओपिनियन आहे कारण आमच्या दोघांच्या स्वभावात पण तो फरक आहे माझ्यासाठी असंच आहे की मी भले 2 कामं करून आणि मला जे एक टार्गेट डोक्यात आहे जे बँकमध्ये आहे ते जर असेल तर मी खुश असते पण याचं असं नाहीये बँकेत काही असू दे मला ह्यानंतर हे करायचंच आहे सो हा स्वभावाचा फरक आहे स्वभावाचा फरक आहे मी आणि त्याला- हा. आता दोन्ही मुलांची उदाहरणं सेम आहेत म्हटल्यावर असं नाहीये की हा, मुलंच मुलंच. अशी आहेत. हा. मुली पण अशा माझ्या असतात. मैत्रिणी आहेत जी माझी एक मैत्रीण आहे जी इंटेरियर डिझायनर आहे ती ह्याच अशीच आहे की एक साईड झाली मला तर दुसरी दुसरी साईड side, पाहिजे हा. एक साईड झाली मला पण मला आणि म्हणजे ध्रुव कॅन मे बी ऍड आय एम हॅपी when I am struggling and I am in a constant, hustling phase. Maybe my happiness comes when I'm not happy or not sitting silent or or when overworked. Maybe I am getting my satisfaction there. तुला काय वाटतं? मला असंच वाटतं कारण मी जेव्हा मुंबईहून पुण्याला येतो आणि पुण्यात मी 2-3 दिवस जेव्हा मला सुट्टी असते मला सुट्टीचा problem यायला लागतो. तिसऱ्या दिवशी असं होतं यार मी काहीच करत नाहीये. मला छान काय सुट्टी? मला मला सुट्टीची भीती मला वाटते. आनंद वाटतो, काही मला करणं. सुट्टीची भीती वाटायला लागली की सुट्टीला मी काय करणार आहे हो, ह्याला सुट्टी नाही जमत मी काय करणार? दोन दिवसांचं नाही जमत. हा, म्हणजे असं मला कंटाळवाणे होतं की यार मी काहीच प्रोडक्टिव्ह नाही. मला नॉर्मल उशिरा उठलो तरी पण होतं यार मी Same. काय दिवस गेला माझा अनप्रोडक्टिव्ह आहे मी आजचा अख्खा दिवस मी काही सोल नाही. ब्रदर काय बोलताय या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि वी वॉन्ट व्ह्यूज. मेंटल हेल्थ वरती आम्ही आता पॉडकास्ट केलेला आहे खूपच इंटरेस्टिंग विषय होता फार सिरियसली नाही बोललोय आम्ही सगळे सो तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल सो काय बोलताय या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा कमेंट करा की तुम्हाला आमचा पॉडकास्ट कसा वाटला आणि सबस्क्राईब करा त्यांचं इंस्टाग्राम पेज फॉलो करा आणि असेच इंटरेस्टिंग पॉडकास्ट तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील.